महाड MIDC परिसरातील सिद्धार्थ कलर केम प्रायव्हेट लिमिटेड आणि कोपरल रिसर्च लॅबोरेटरीज येथे शासकीय अनुदानित निंबोळी लेपित युरियाचा बेकायदेशीर साठा व औद्योगिक वापर झाल्याच्या कथित प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सर्व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीसाठी शुक्रवारी 17 जुलै रोजी महाड MIDC पोलीस ठाणे, महाड तहसीलदार कार्यालय तसेच महाड उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी यांच्या मार्फत रायगड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा सचिव श्रीहर्ष श्रीकांत कांबळे यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित दरात उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या खताचा औद्योगिक वापर होत असेल तर शेतकऱ्यांच्या हक्कांवर घाला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे। त्यांनी या प्रकरणात केवळ व्यवस्थापक नव्हे तर तपासात दोषी आढळणारे मालक, संचालक, अधिकृत स्वाक्षरीदार, वरिष्ठ अधिकारी तसेच गैरव्यवहारात अधिकारी असलेले प्रत्येक व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुदानित खताचा औद्योगिक वापर होत असल्याचं आढळत असल्याने अशा प्रकारची साखळी राज्यभर कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी म्हटलंय। श्रीहर्ष कांबळे यांनी इशारा देताना सांगितले की येत्या 15 दिवसात योग्य तपास करून संबंधित कारखानादारांवर गुन्हे दाखल झाले नाही तर रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा विषय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्या निदर्शनास आणून देत राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्यात येईल। यावेळी पराग वडके, रुपेश सकपाळ, निकेत तांबट, नितेश पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडच्या पवित्र भूमीत शेतकऱ्यांसाठी शासनाकडून अनुदानित खत जर काही कारखानदार स्वतःच्या जर खाजगी कारखान्यात वापरत असतील तर ही खेदजनक गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतावरच्या भाजीच्या देठाला देखील कोणी हात लावत नसे अशी न्यायशिष्टता होती, पण यावेळेस MIDCचे काही कारखानदार स्वतःच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या अनुदानित युरिया वापरत असतील तर ही शिवरायांच्या भूमीतली दुर्दैवी गोष्ट आहे। आम्ही सर्व विभागांना, प्रांत अधिकार्यालय, तहसीलदार कार्यालय, MIDC पोलीस स्टेशन, MIDC विभाग या सर्व क्षेत्रांना निवेदने दिलेली आहेत। येत्या 15 दिवसात जर त्यांनी योग्य तो न्याय दिला नाही तर रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेजी साहेब तसेच रोहितदादा पवार यांच्यापर्यंत घेऊन जाऊन शेतकऱ्यांच्या अनुदानयुक्त खत खाणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्रभर आंदोलन उभं करण्यात येईल। धन्यवाद। एस मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।